हडपसरपासून गाडीवर 10 मिनिटं आणि ट्रेक करत फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर तुमच्या समोर येतो हा सिक्रेट वॉटरफॉल। तर सकाळी अचानक भयानक म्हणजे आमचा प्लॅन झाला कानिपनाथ गडावरती ट्रेक करायचा आणि त्या सिक्रेट वॉटरफॉलला जायचा। तर वेळ न घालवता मी सकाळी लवकर उठलो आणि गेलो आकाश आणि शंभूगड त्याला दोघांना घेतला आणि ट्रिपसे आम्ही निघालो कानिपनाथाच्या दिशेने। गडाखाली पोहोचलो, गाडी लावली आणि आम्ही ट्रेक चालू केला। मित्रांनो, पहिल्यांदाच मी होळकरवाडीतून ट्रेक करत होतो। ट्रेक एक नंबर आहे, खूप सोपं आहे, बिगिनरनी तर नक्की यावा आणि पावसाळ्यात तर एक नंबर वातावरण। जसं जसं मी गडावर चढत होतो ना तसं तसं मला दम लागत होता, पण गडावरून दिसणारा तो नजारा बघून आहे ना माझा अख्खा दम निघून जात होता। मित्रांसोबत गाडी चाळे आणि ट्रेक करत फायनली आम्ही पोहोचलो नाथ महाराजांच्या गडावरती। दर्शन घेतलं आणि शंभू म्हणला मला चंदन लावायचं डोक्याला। मग आम्ही तिथं असलेलं पांढरं चंदन जरा घासलं, डोक्याला चंदन लावून आम्ही निघालो गडावरची फेमस भेळ खायला। कानिपनाथ गडावर आलाय आणि तिथली फेमस भेळ नाही खाल्ली तर काय केलं ना, फायनली आम्ही तिथून निघालो तो सिक्रेट वॉटरफॉल बघायला। मी तर खूप एक्सायटेड होतो मित्रांनो तो वॉटरफॉल बघायला, कारण मी पण तो पहिल्यांदाच बघणार होतो। पटकन आम्ही ट्रेकिंग करत परत खाली उतरलो। होळकरवाडीतून जिथून आपण डावीकडे वळतो तिथं डावीकडे न वळता उजवीकडे वळायचं। 5 मिनिटं ऑफ रोडिंग करत तुमच्या समोर एक कमान लागते, कमानीच्या समोरच एक तळ लागतं, तिथं गाडी लावायची। 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुमच्या समोर येतो तो सिक्रेट वॉटरफॉल। कधी गुंतला जीव बावरा नकळे कसा कोणामुळे। जास्त मोठा पण नाही, जास्त क्राउडेड पण नाही, असा हा वॉटरफॉल बघायला तुम्ही कधी येताय?